आज त्या दिवाळीमध्ये काय आहे, खरी दिवाळी आहे महाराज. श्रीराम जय श्रीराम. नमस्कार मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला जय श्रीराम. आज 500 वर्षानंतर श्री प्रभू रामचंद्र या अयोध्येच्या भूमीवर विराजमान होणार आहेत. तर मित्रांनो, खरंच 500 वर्षानंतर हिंदू धर्मासाठी आणि या भारत देशासाठी खूप आनंदाचा दिवस. तर चला, तुम्हाला सर्वप्रथम अयोध्येत मंदिर बनलेलं असलेल्या सर्वांना मी शुभेच्छा देतो. का अयोध्येत मंदिर बनतो एक हिंदू धर्मामध्ये सर्वात मोठा आनंदाचा दिवस आहे. आज मी गावदेवाच्या चॅनलला वंदन करून इकडे बघा श्री प्रभू रामचंद्रांचा झेंडा सुद्धा आहे इकडे, आणि आज बाईकला लावतोच मी. तर आजच्या व्लॉगला आपण इथून सुरुवात करूया. जर जीपीटी यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे येणार पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला नक्की मिळेल. आज गावामध्ये कार्यक्रम सुद्धा आहे, तर कार्यक्रमाची रूपरेषा बघूया आपण आजच्या व्लॉगमध्ये. तर नवीन असा चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा आणि कंटिन्यू राहा, पूर्ण व्लॉग बघा, एन्जॉय करा, कमेंट नक्की करा. तर बघत राहा गाईज. आज खरंच आनंदाचा दिवस आहे आणि सर्व गाव जल्लोष करत आहे. आज बघा, आता इकडे रांगोळ्यांची सजावट चालू आहे. आता आपण मंदिरामध्ये जाणार आहोत. आता इस्कॉनवाल्यांचा नगरसेवक घेत आहे गावामध्ये. तर चला जाऊया मंदिरात, तिथे बघूया. तुम्ही विशेष 3 तिथे आहेत, ज्यामध्ये आपण तिथे काही होतं जे दुकान ओपनिंग असेल, गृहप्रवेश असेल किंवा इथे काय पण सुरुवात करायची असेल तर त्यासाठी तिथी बघावी लागते. 3 तिथे आहेत, त्यामध्ये तिथी बघण्याची गरज नसते. तर ही जी तिथी आहे आजची, ही त्याच्यामध्ये 4थी तिथी निर्माण होऊ शकते. एवढा वातावरणाचा प्रभाव आता सध्या आहे आणि तो पुढे भविष्यामध्ये त्याचा तसं स्थापन होण्याची जास्तीत जास्त प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होत आहे अयोध्येमध्ये. आणि आज आपण इथे पण आपल्या पण गावामध्ये भगवंताची स्थापना करतोय आणि इथे पण त्यासाठी एकत्र जमलेलो आहोत, जेणेकरून बघितलं असेल तुम्ही प्रभूजींचं प्रवचन. आता इकडे आमची इथे फोटोशूट चालू आहे. आता पालखी निघणार आहे थोड्या वेळेला. तर जाऊया मंदिरामध्ये. आपण वाजलेले 4:45, पालखी निघायला उशीरच झालेला आहे. तर चला जाऊया. पालखीचा जल्लोष बघणार तुम्ही, डीजे वगैरे लावलेला आहे आणि जय श्रीरामांचा जल्लोष करत आज खरंच एक पवित्र दिवस आहे आज आपल्यासाठी. इकडे बघा शूट चालू आहे. एकदा बोला, एकदा बोला जय श्रीराम. जय श्रीराम.
स्वातंत्र्य दिनात आज आमच्या मोहन दादा वाढदिवस सुद्धा आहे. मोहन दादांना वाढदिवसाला लाख लाख शुभेच्छा. मोहन दादा तुम्ही काय बोलणार? काहीतरी बोल, काहीतरी बोल. आज 2 शब्द, चांगला दिवस आहे आज काय ते 2 शब्द फक्त बोल. तर मोहन दादा तुमचा वाढदिवस काय बोलणार तुम्ही? एक जय श्रीराम. बस जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. प्रभु रामचंद्र की जय. जय श्रीराम. जय श्रीराम. आज खरंच आनंदाचा दिवस आहे आणि प्रभू रामचंद्रांची पालखी आज आमच्या गावाच्या गावदेवाची भेट करण्यासाठी चालवली आहे. तर माझ्यासोबत आमचे सर्व मित्र परिवार आहेत. तर तुम्हाला कसं वाटतं गाईज? लय भारी. खूप छान. तर काय बोलणार, आज 500 वर्षानंतर हा दिवस आपल्यासाठी आनंदाचा आहे. खरंच आपण किती भाग्यवान आहोत का 500 वर्षात आपले वडील, त्याचे वडिलांचे वडील, त्यांनी सुद्धा हा दिवस बघितला नव्हता. पण आपण खूप नशिबान आहोत का आपल्याला हा दिवस बघायला मिळतो. तर तुम्ही काय बोलणार आज? तुम्हाला कसं वाटतं हा दिवस बघून? जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय बजरंगबली आलेत आमच्या गावात. कसं वाटतं तुला आज हनुमानांचं रूप घेऊन? कसं वाटतंय? बोल पटकन 200 शब्द बोल. ए पोरा इकडे बघ ना, काहीतरी बोल ना. अरे लागतो. बोल ना. अरे खतरनाक म्हणलाय. बोल जय श्रीराम. बोल जय श्रीराम. आला का नाही?
काय बोलणार तुम्ही? जय श्रीराम. जय श्रीराम. कसं वाटतं तुम्हाला बनवून? मस्त ना? मग ना पुढच्या वर्षी पण म्हणाल का? बोला जय श्रीराम. पालखी सोहळा बघितला असेल तुम्ही, आता बघणार कीर्तन हरिपाठ. दिवाळी आणि बरोबर यमक वेळ आहे. आज त्या दिवाळीमध्ये काय आहे? खरी दिवाळी आहे महाराज. प्रभू रामचंद्र ज्यावेळेस बघा 14 वर्षाचा वनवास भोगून नाही का लंकेवरती रावणावरती श्री विजय प्राप्त करून ज्यावेळेस महाराज ते अयोध्येत परतले ना, त्या दिवशी काय होती? दिवाळी होती. काय होती? दिवाळी होती महाराज. पण महाराज बरं का प्रभू रामचंद्रांचा वनवास 1528 पासून, महाराज बरोबर होतं ना मी? हरिभक्तीपरायण भाचंद्रजी महाराज सोनोकर ऍडव्होकेट आहेत बरं, ते वकील आहेत. आणि वकील असल्यामुळे बरं का कोर्टाच्या बऱ्याचशा कलमांचा त्यांचा अभ्यास आहे. त्याच्यामुळे राम मंदिराचा विचार केला तर सगळा न्यायाचा निवड आहे. हे मी तुम्हाला काय वेगळं सांगायला नको बरं का. अगदी या ठिकाणी यंग स्टार मंडळी आहे बरं का, आणि सोशल मीडियाला अगदी जोडली गेलेली आहे. आणि हिंदू धर्माचा ज्वलंत स्वाभिमान बाळगणारी
से कहो हम हिंदू आहे, अहो ही भावना तुमच्या अंतःकरणात आहे, म्हणूनच तर हा सगळा उत्सव तुम्ही साजरा केलाय ना. हा उत्सव साजरा करण्याकरता रक्तामध्ये हिंदुत्व असावं लागतं आणि नक्कीच या तरुणांमध्ये हिंदुत्वाचं सळसळत रक्त आहे. म्हणून हे बरं का, हे प्रभू रामचंद्रांचे आगळं वेगळं महाराज स्वरूप आहे. अहो घराघरात एकच नारा आहे, हर घर में क्या है, जय श्रीराम. जय श्रीराम. हर घर में क्या है, जय श्रीराम. हर घर में एक ही नाम, हर घर में एक ही नाम, एक ही नारा गूंजेगा. मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम. मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोले. हर घर में एक ही नाम, एक ही नारा गूंजेगा. मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. जय श्रीराम. जय श्री राम. बोल रामचंद्र की जय. हम हिंदू आहे. गाईज आजचा व्लॉग नक्कीच आवडला असेल. मी जॉबवर आलो आता आजच्या व्लॉगला एंड करतोय. की तुम्हाला आवडला असेल. मस्त खूप छान त्या महाराजांनी प्रवचन दिला, कीर्तन केला. हिवाळीत खरंच दिवाळी साजरी आली असं तुम्ही काल आजचा व्लॉग बघितला असेल. जर आजचा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि GPT यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तोपर्यंत बघत राहा मित्रांनो. यापुढे देखील असाच अयोध्येला जायला मिळालं तर नक्कीच जा. मी सुद्धा जाणार आहे अयोध्येला, तुम्ही सुद्धा जा. खरंच आता नका जाऊ, आता खूप गर्दी असेल मला माहीत आहे. नंतर जा कधीतरी, मी पण नंतरच जाणार आहे. सो आजचा व्लॉग तुम्हाला नक्कीच आवडला असेल मित्रांनो. तोपर्यंत बघत राहा म्हणजे जुन्या व्हिडिओ खूप एन्जॉय करा. असाच एक व्हिडिओ घेऊन मला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय श्रीराम.